आता आपल्या समोर येतोय मागच्या आठवड्यात बाटली तोड नारळ फोड परफॉर्मन्स देत डान्सची टक्कर जिंकणारा मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा चॉकलेट बॉय सुमेध. काय आहे, पहिल्यापासून सुमेधचे परफॉर्मन्सेस एकदमच टकाटक असतात, त्यामुळे त्याला अजून पुढच्या लेवलला नेण्याकरता असंच कोणतरी आणायला पाहिजे ना स्टेजवर त्याच्याबरोबर. खरंय. त्यामुळे त्याच्याबरोबर आज स्टेजवर येणार आहेत मिस्टर दिसतात तसे नसतात मास्टर स्वरूप. माय गॉड. मेगा ऑडिशन पासून माझी हीच इच्छा होती की स्वरूप सरांसोबत काम करावं, त्यांच्याकडनं शिकावं, त्यांच्याबरोबर परफॉर्म करावं कधीतरी. तर मग ती योगायोगाने मला भेटली. खूप जास्त खुश झालं की आपल्या साईडचे जे मास्टर आहेत त्यांच्यासोबत मी आज नाचलो. सुमेध एक्स्ट्रीमली क्लीन आणि फाईन पॉपर आहे. म्हणजे तो एक हिपहॉप आणि पॉपिंगचं जे मिश्रण करतो तो मला नाही वाटत की मी ॲटलिस्ट इन माय करिअर मी कोणाला बघितलं आहे. तर आज जे परफॉर्मन्स आम्ही करणार ते आपण धमाल करूया. सुमेध एकदम सर पूर्ण आग लावून टाकूया. घेऊन टाक. आता कॉम्प्लिमेंट साठी आपल्याला त्यांनाच विचारावं लागेल, हो की नाही? ऑलराईट. सो मास्टर सोनिया, कसा वाटला हा परफॉर्मन्स? झटँग फटँग थँक्यू मॅम. सिझलिंग. खूप मस्त रे स्वरूप. खूप मजा आली आणि एका पॉइंट नंतर जसं तो अंगात नाच भिनायला लागला तुमच्या, तसं तसं तुमचे एक ते विशिष्ट चेहरे होऊ लागले, विशिष्ट बॉडी लँग्वेज होऊ लागली आणि त्यांनी आणखीन मजा आली आणि चार छान लागले असं मला वाटतं. खूप छान, खूप छान. थँक्यू. थँक्यू सर. मास्टर स्वरूप, तुमचा जो सपोर्ट मिळाला आपल्या चॉकलेट बॉयसाठी, सर थँक्स अ लॉट. अँड माय चॉकलेट बॉय, येस सर. तू जम्प केल्यावरच स्टेजवर एकदम सगळे थरथराट झाला माहितीये का, एकदम रॉकिंग. सुमेध रॉकिंग. थँक्यू सर. थँक्यू मास्टर्स. ग्रँड मास्टर, तुम्हाला हा परफॉर्मन्स कसा वाटला? ऍब्सोल्युटली माइंड ब्लोईंग. म्हणजे मला फक्त एवढाच प्रॉब्लेम झाला की मला असं वाटलं अजून चालूच राहावं. अरे संपला असं झालं ऍक्च्युली. म्हणजे इट वॉज अ ट्रीट टू द आईज. म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपल्याकडनं एक्सपेक्टेशन असतात तेव्हा त्याच्या पुढे जाऊन त्याच्याही पेक्षा बेटर डान्स करणं खरंच खूपच कठीण असतं आणि ते आज कुठेतरी या दोघांनी साध्य केलंय. खूप खूप अभिनंदन तुमचं. Thank you, ma'am. Thank you. सुपर्ब. या मजा आली. थँक्यू ग्रँड मास्टर. आता सुमेध, जनतेने तुला महाअंतिम सोहळ्यात स्थान दिलंय,
की नाही? तुला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. थँक्यू सो मच. आम्ही सगळे तिथे तुमचे खूप खूप मोठे फॅन्स आहोत. पण या सगळ्या फॅन्स मध्ये ना एक फॅन आलाय जो कधीपासून सकाळपासून थांबून राहिलाय. तिने मास्क घालून ठेवलाय आणि तो मास्कला कोणालाही हात लावू देत नव्हता. तर इकडे कुठेतरी आहे बघा तो मास्कवाला. ओ, आय लव्ह स्वरूप हे तिकडे लिहिलेलं आहे. मी माझ्या मनाचं बोलत नाहीये. सो आपण त्याला बोलवूया का? धनेश म्हणजे अगोदर पासून 96-97 पासून मी ते माझे गुरु आहेत, व्यायामचे गुरु आहेत. कुठल्याही स्पोर्टमध्ये किंवा डान्समध्ये किंवा लाईफमध्ये ते सर्व मला जे नॉलेज आलंय ते धनेश पासून. तर धनेश म्हणजे माझे फॅमिली, माझे गुरु, माझे मार्गदर्शक मी म्हणतो. ही इज एव्हरीवन फॉर मी. तो व्यायाम करो किंवा काही करो, त्याला वडापाव म्हणून वडापाव घेऊन आलो त्याच्यासाठी. स्वरूपची आवडती गोष्ट आणली. स्वरूपला इथे पाहताना म्हणजे गेले आम्ही 15-16 वर्ष एकत्र आहोत आणि आज मी पहिल्यांदा त्याला नाचताना बघतोय ऑन स्टेज. मग इतके वर्ष फक्त मी त्याला टीव्हीवर बघत होतो किंवा त्याच्या रिहर्सल्सला जात होतो. पण आज खूप मला छान वाटलं. म्हणजे स्वरूप आहे का हा असा मला प्रश्न पडला. So thank you so much, Master Swaroop. You can please take your seat.